स्वामीनाथ नरेंद्राचा वाजे त्रिभुवनी डंका, ऐशाया स्वामी नरेंद्र माझा नमस्कार, गर्जा जय जयकार स्वामींचा गर्जा जय जयकार। सद्गुरूंच्या नामाचा असाच जयघोष आज सर्वत्र गरजत आहे। भारावलेला हा परिसर साक्ष देत आहे। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या त्रिभुवनात व्यापून असलेल्या निर्गुण गुरुतत्वाची भव्य अशी मिरवणूक, लांबच लांब रांगा, ध्वजधारी, कळसधारी, लेझिम पथके, सद्गुरूंचे भजन गाणारे भाविक, फुलांनी सुशोभित केलेल्या रथात आरूढ असलेल्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका, असे हे नयनरम्य दृश्य आपण पाहत आहोत। ठाणे जिल्ह्यातील विटावा या परिसरात दिनांक 13 मार्च 2024 रोजी आयोजित परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुका दर्शन सोहळ्यातील मायेने जवळ घेणारा देव भेटावा, ओसाड अशा या जीवन वाटेवर जणू सुखाची हिरवळ दिसावी असा हा क्षण। या प्रसंगी ठाणेकर आपल्या गुरुमाऊलींच्या भेटीसाठी दुपारपासूनच उपस्थित होते। आदल्या दिवशी परम सौभाग्यशाली यजमान श्री प्रल्हाद मोकाशी यांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले। दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य अशा मिरवणुकीतून कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी पोहोचताच सुहासिनींद्वारे औक्षण करण्यात आले। यानंतर संतपीठावर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमा आसनस्थ झाल्या। पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। त्या प्रसंगी उपस्थित 2800 ते 3000 भाविकांपैकी 1000 भाविकांनी आपल्या जवळील नित्यपूजेतील पादुका पूजनाचा लाभ घेतला, तर काहींनी मानसपूजेच्या स्वरूपात आपली भक्ती अर्पण केली। कार्यक्रम प्रसंगी परमपूज्य जगद्गुरु श्रींचा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या महान संदेशाचे पालन करत जिल्ह्याच्या वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या सामाजिक उपक्रमांना हातभार म्हणून मोबाईल टॉयलेट व्हॅन सुपूर्द करण्यात आली। त्या प्रसंगी अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते। यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सौ दर्शनाताई राठोड यांनी आपली प्रवचनाची सेवा परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या चरणी अर्पण केली। गुरु तेरे चरणों में स्वर्ग पा लिया है असे म्हणत गुरूंच्या चरणीच जीवन जगत असताना स्वर्ग सुखाचा अनुभव कसा येतो हे विविध अनुभवांतून सांगत भाविकांना त्या निर्गुण गुरु शक्तीची ओळख करून दिली। सद्गुरूंवर निशंक विश्वास ठेवल्यास कधीही ते आपल्याला एकटे पडू देणार नाहीत याची शाश्वती दिली। त्यांनी सेवा व साधनेची थोरवी ही पटवून दिली। सायंकाळच्या वेळी असलेल्या या पादुका दर्शन सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर अधीर अशा या मनाला मनःशांती देणारा सुखद क्षण भाविकांनी तिथे अनुभवला। सदर कार्यक्रमाला 98 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण केली व परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आध्यात्मिक कार्यशाळेत औपचारिकरित्या प्रवेश घेतला। श्रींच्या पादुकांना आता निरोप देण्याची वेळ आली। कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात निरोपारती संपन्न झाली व परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांनी पुढील प्रवासासाठी तेथून प्रस्थान केले। श्री गुरुदेव।